नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथम सावंत। आज वार आहे शनिवार, आपला आवडता वार। तर आज आपण चाललो आहेत फार्म हाऊसला, चौकी लोकरी आहे टिटवाळा येथे। आपण नेहमी त्याच फार्म हाऊसला जातो, तर आता मी आणि माझे मित्र आपण भेटणार आहोत। तुम्हाला या ब्लॉगमध्ये फार्म हाऊससुद्धा एक्सप्लोर करून दाखवणार आहोत आणि आम्ही तिथे काय मजा करतो ते सुद्धा तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत। तर चला आपण डायरेक्ट फार्म हाऊसला भेटू। पहिले मित्रांना भेटू, तेव्हा आपण तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करून दाखवतो। तो आज शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता डेंजर असा ट्रॅफिक तिथे लागलेला आहे। मित्रांनो, ॲक्च्युली आपला चेक इन होता 8चा, पण आता वाजलेत 9 तरीसुद्धा आपण अजून डोंबिवलीतच आहे। अर्धे मित्र लेट आले, त्यामुळे लेट झाला मित्रांनो। पण काय नाही, आता आपण 90 फीटला आहे, भेटतील मित्र बाकीचे, तर आपण आता त्यांना भेटू तेव्हा ब्लॉग कंटिन्यू करू। फार्म हाऊसच्या जवळ पोहोचलो आहे, 5 मिनिटावरती आपल्या इकडनं फार्म हाऊस आहे। बाकीचे मित्र अजून काय आलेले नाही आहेत, आपण लेट निघून सुद्धा लवकरच पोहोचलो आहे। रिफ्रेशमेंट ज्यूस पितात सगळेजण। कॅम्पाचा ब्रँड एम्बेसिडर आणि हॅपीचा ब्रँड एम्बेसिडर आहे। मित्रांनो, आपण आता फार्म हाऊसला पोहोचलेलो आहोत। तुम्हाला फार्म हाऊस दाखवतो मी कसा आहे, दिसत असेल की नाही माहीत नाही। मी तुम्हाला सकाळी व्यवस्थित दाखवीन, मला रूम्स वगैरे मी सर्व सकाळी दाखवीन। मारा बहुत मारा इसको। One hour later. व्हेज मध्ये आहे पनीरची भाजी, नॉनव्हेज मध्ये चिकन, शेंग्याची भाजी, सुका चिकन आणि सॅलड। त्याच्यात आहेत पापड, त्याच्यात काय भाकऱ्या आणि भात येणार आहे मित्रांनो, आणि यात चिकन लॉलीपॉप। भात सुद्धा इथेच आहे। हे सगळे जण हे इथे बघ, हे दाखव 450 अशी 450 आशीर्वाद शॉप डोंबिवली वेस्ट बोलतात। फार्म हाऊसला येऊन पण नुसती शेंगा बटाटा, हेल्थ कॉन्शियस पोरगा आहे। तू नका कोणी भाई, कायचं नसतं, ओनली वॉटर रोनाल्डो, मिनी रोनाल्डो। डोंट ड्रिंक ओनली वॉटर। यू कैन ईट एनीथिंग। 7 बार बोल रहे हैं, पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए। हैं? पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को। भाई एक नंबर भाई। शिराज, जेवण कसं आहे? एक नंबर भाई। त्यांना सगळं चांगलंच लागणार, विचारून फायदा नाही। हा आपला अतुल भाऊ, अतुल सावंत शेकोटी करतोय मित्रांनो। रात्री आपल्याला शेकोटी करायची आहे। आता येतील सर्वजण, जेवण तर झालंय। एकदम मस्त असा पाऊस पडतोय, क्लायमेट पण एकदम सुंदर झालंय। आता सगळीजण स्विमिंग पूल मध्ये उतरायच्या तयारीमध्ये आहेत, एकदम मस्त। आणि माझ्या भावाने काय केलं, मयुरीने दाखवणे फक्त सेकंड मध्ये दाखव। मयूरची एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, सेन्सर करून दाखवते। डेंजर असं काम। आता मित्रांनो, स्विमिंग पूल मधली मजा तुम्हाला लवकरच दाखवतो मित्रांनो। अरे आबा इथे बेडूक आहे, आबा इथे बेडूक आहे। हा बेडूक तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, पण पाऊस बघू शकता तुम्ही, एक नंबर फुल वाईब मित्रांनो। फार्म हाऊसला अभी मजा आएगा ना भिड़ो। आल्यावरती असा सुंदर पाऊस पडतोय, खूप मजा येते का। एकदम जोरात पाऊस चालू झालेला आहे। हे बघा, यांची मस्ती चालू आहे। One eternity later. मित्रांनो, सकाळचे वाजले 6। अतिशय सुंदर असं क्लायमेट तुम्हाला फार्म हाऊसच्या अवतीभोवती बघायला भेटेल। हा स्विमिंग पूल एरिया, अतिशय मोठा असा स्विमिंग पूल एरिया तुम्हाला बघायला भेटेल फार्म हाऊसमध्ये। बघा किती मोठा असा स्विमिंग पूल आहे। इथे स्पीकर्स वगैरे सुद्धा आहेत। इथे टोटल 6 रूम्स आहेत, मोठे रूम्स आहेत। इकडे 2 रूम्स आहेत, वरती आणि खालती, आणि पुढे सुद्धा 2 रूम्स आहेत। हे टोटल 6 रूम्स आहेत। इथे गार्डन एरिया सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही। व्हॉलीबॉल वगैरे खेळायला जागा आहे। समोर एंगेजमेंट पार्टी वगैरे असेल, बर्थडे पार्टी वगैरे असेल, त्यासाठी सुद्धा जागा आहे। आणि लहान मुलांना खेळायला अतिशय मोठा असा गार्डन एरिया तुम्हाला बघायला भेटेल।
बघू शकता तुम्ही. या साईडला सुद्धा स्लाइड्स वगैरे आहेत लहान मुलांसाठी. तिथे बॉक्स क्रिकेट तुम्ही खेळू शकता. त्या साईडला बॉक्स क्रिकेट खेळायला जागा आहे. हा समोरचा जो रूम आहे तिथे जेवण वगैरे बनतं. अतिशय सुंदर जेवण आहे मित्रांनो. एक टाईम म्हणजे रात्री आम्ही आलेलो तेव्हा मला सुकं चिकन, ओलं चिकन, जे व्हेजवाले त्यांसाठी पनीर भाजी वगैरे होती आणि शेंगा बटाट्याची भाजी वगैरे होती. बघू शकता पूल एरिया, खूप मोठा असा पूल एरिया आहे. गार्डन एरिया सध्या तुम्हाला दाखवला आहे. टोटल 6 रूम्स आहेत. पूर्ण फार्म हाऊस तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो आहे. नंतर तुम्हाला प्राइजेस वगैरे याबद्दल सुद्धा सांगणार आहे मी. बाथटब वगैरे सुद्धा आहे. रूमसुद्धा तुम्हाला आतमधून दाखवईन मी. बघू शकता तुम्ही. हा एंट्रन्स आहे मित्रांनो. खूपच सुंदर असा फार्म हाऊस आहे मित्रांनो. फक्त 1700 रुपये पर पर्सन तुम्हाला हा फार्म हाऊस भेटून जाईल. ज्यामध्ये जेवण वगैरे सुद्धा इन्क्लूड आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही लोकांसाठी. ठीक आहे. हा एंट्रन्स तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असा एंट्रन्स आहे. ह्या मित्रांनो आमच्या गाड्या बर्गमॅन GT 650, क्लासिक 550 आणि क्लासिक 350. अतिशय सुंदर असा एंट्रन्स. हा सुद्धा बघा तुम्ही एक रूम आहे, रूम सेक्शन आहे, म्हणजे लहान मुलांसाठी वगैरे खेळायसाठी वगैरे. सुंदर असा एंट्रन्स. फार्म हाऊसचं नाव आहे वृंदावन. बघा मित्रांनो, जसं तुम्ही एंटर करता समोर तुम्हाला TV, AC सर्व रूम्स भेटतात. इथे झोपलेत मित्र. बाथरूममध्ये एंटर केलात तर तुम्हाला बाथटब वगैरे सर्व काही फॅसिलिटीज भेटतील इथे. आपण वडापावचा नाश्ता केलाय. त्या साईडला पोहे, चहा वगैरे आहेत. अरे त्याला बोला ना मयूरला. A few moments later. मित्रांनो तुम्ही बघू शकता दुपारचं जेवण. कोलंबी रस्सा, बांगडा फ्राय, भाकरी आहे, राईस आणि सलाडमध्ये सगळ्या प्रकारचे सलाड. ओपन सलाड बोलतात त्याला. आणि व्हेजवाल्यांसाठी डाळ, मिक्स भाजी आहे आणि एक भाजी आहे. चप्पल काढतोय अडकलेली. One eternity later. तर मित्रांनो मी नंतर जास्त काही व्हिडिओज वगैरे काढले नाही. बिकॉज मी फोन वगैरे ठेवून दिलेला. आणि त्यानंतर आम्ही काय जेवलो वगैरे, स्विमिंग पूलमध्ये खूप मजा केली. त्यानंतर आम्ही व्हॉलीबॉल, क्रिकेट वगैरे खेळलो आणि संध्याकाळी 7-1 वाजता वगैरे चेकआउट केला. नंतर आम्हाला चाय वगैरे सुद्धा त्यांनी परत प्रोव्हाइड केलेली. खूप मजा केली मित्रांनो, खूप एन्जॉय केलं फार्म हाऊसला, खूप मजा आली. तर इथेच मी माझा व्लॉग एंड करतो आजचा. तर आपण बाकीच्या नवीन व्लॉगमध्ये लवकरच भेटू.